आता आपण स्टार्ट करूया पहिल्यांदा सिरियलचे ट्रान्समिशन प्रोग्राम कसं लिहायचं. सिरियल प्रोग्रामिंग, ठीक आहे, युजिंग सी, हे आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे, त्यात पहिल्यांदा फर्स्ट बघूया आपण सिरियल ट्रान्समिशन करताना काय काय करावं लागेल. ठीक आहे, सगळ्यात पहिला मेन म्हणजे आपल्याला ठरवायचं आहे की कोणता मोड वापरायचा आहे. तर काय म्हटलंय आपण, सिरियलचे कोणता मोड वापरणार आहे. बोला, सिरियलचं कोणता मोड वापरणार म्हणून सांगितलेलं आहे. काल बोललो होतो आपण सिरियलचा मोड 1 यूज करणार आहे. तेव्हा पहिला स्टेप काय म्हणू आपण, सिलेक्ट सिरियल मोड 1. म्हणजेच काय करणार आपण, एस्कॉन मध्ये व्हॅल्यू देणार 50H. नंतर सेकंड असेल काय, किंवा सगळ्यामध्ये पहिल्यांदा काय असेल, बॉड रेट कॅल्क्युलेशन पार्ट असणार आहे पहिला. बॉड रेट कॅल्क्युलेट केला, मग नंतर आपण मोड ठरवला. आता बॉड रेट आपण काय करणार, लोड करायचं टायमर मध्ये. मग काय करणार, अगेन सिलेक्ट टाइमर 1 इन मोड 2. म्हणजे परत आपलं काय असेल, टी मॉड इज इक्वल टू 0x20. हे प्रत्येक प्रोग्राम मध्ये हे दोन स्टेप्स फिक्स असणार आहे. पहिला हा लिहून मग हा लिहा, किंवा पहिला हा लिहून मग हा लिहा, काही फरक पडत नाही, दोन्हीचा अर्थ सेमच आहे. ठीक आहे, तसंच नेक्स्ट आता टायमर सेट करायचा. टायमर मध्ये काउंट लोड करा. लोड द काउंट अकॉर्डिंग टू द बॉड रेट कॅल्क्युलेटेड. जे आपण बॉड कॅल्क्युलेट केलाय त्याप्रमाणे काउंट लोड करा. कुठे लोड करणार आपण, TH1 इज इक्वल टू काहीतरी काउंट टाकणार. ठीक आहे, मग काय करणार आता, स्टार्ट करूया टायमर, म्हणजे स्पीड मेंटेन होईल ना. स्टार्ट टायमर 1 कसं करतो आपण, TR1 ला व्हॅल्यू देणार 1, मग टायमर स्टार्ट होईल. आता तुम्हाला जे काय म्हटलं आहे, जर तुम्हाला म्हटलं असेल कंटिन्युअसली करा, तर तुम्ही काय करणार, इथं कंटिन्युअसली डेटा ट्रान्सफर करत राहणार आहे. तर जो काय डेटा तुम्हाला ट्रान्सफर करायचा तो आपण कुठं कॉपी करतो, तर कुठं लोड करतो आपण, SBUF मध्ये. करणार लोड द बाईट टू बी ट्रान्समिटेड इन SBUF. लोड द बाईट टू बी ट्रान्समिटेड इन SBUF. यात काय करणार आहे, SBUF मध्ये जो काय आपल्याला लोड करायचा तो आपण लोड करणार. ASCII मध्ये असेल तर सिंगल कोड मध्ये लिहिणार, आणि हेक्स मध्ये असेल तर 0x लिहून पुढे लिहिणार, डेसिमल असेल तर डायरेक्ट लिहिणार. ठीक आहे, आणि चेक करायचं, चेक वेदर द बाईट इज ट्रान्समिटेड. करणार चेक वेदर द बाईट इज ट्रान्समिटेड. आता बाईट ट्रान्समिट झालाय का नाही हे आपल्याला कसं कळणार, आपल्याला चेक करावं लागेल. TI1 आहे का, हा प्रश्न इथं आपण बघणार. TI1 झाला म्हणजे बाईट इज ट्रान्समिटेड. काय करणार आपण, इफ TI इज इक्वल टू 1 म्हणजे बाईट इज ट्रान्समिटेड. मग आपलं काम काय असेल, TI 0 करा, अँड पुढे आता नेक्स्ट प्लॅटफॉर्म जो लोड करायचो आपण लोड करा. म्हणजे परत काय होणार, रिपीट स्टेप 5. कळलं का, हे सिंपल एवढे स्टेप्स आपल्याला यूज करायचे आहेत. ठीक आहे, नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या, काय पाहिजे करून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. आता बघूया आपण ऍक्च्युअल प्रोग्राम कसा लिहायचा.
तर क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. घ्या. राईट and 8051C program to transfer the letter दिव्या काय डी लिहूया डी. लिहूया आपण कॅपिटल डी. ठीक आहे. सिरियली at 9600 baud continuously. ठीक आहे. पुढे तुम्हाला काय म्हटलं जातं, त्यावेळी कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला म्हटलं जातं यूज 8-bit data and 1 stop bit. ठीक आहे. तर असा क्वेश्चन आहे. तुम्हाला राईट एंड जर काम सी प्रोग्राम ट्रान्सफर द लेटर डी सिरियली ॲट 9600 बॉड. ते तर सगळ्यात पहिला पार्ट तुमचा काय असेल तर बॉड रेट कॅल्क्युलेशन. ओके. तर आपण फॉर्म्युला काय म्हटलं म्हणजे आता TH1 मध्ये काय काउंट लोड करायचं तो फॉर्म्युला काय असतो काल आपण बघितले. TH1 इज इक्वल टू 256 मायनस 2 raised to S mod into FOSC upon 12 into 32 into F बॉड. इथे काय म्हणून आपण आता आपला S mod 0 घ्यायचा म्हणून घेतलं S mod 0 and F बॉड काय दिलंय 9600. मग काय मिळेल 256 मायनस हा 2 raised to 0 झाला 1 इंटू तिला नाही मग आपण अज्युम करणार 11.0592 मेगाहर्ट्ज म्हणजे 10⁶ अपॉन 12 इंटू 32 इंटू 9600. तर हा काय मिळेल 256 मायनस 3 म्हणजे झाला 253. म्हणजेच हेक्स मध्ये मिळेल FDH. ठीक आहे. 253 कसं फाइंड करायचं आपल्याला माहित आहे. ठीक आहे. हे म्हणजे असं आपण 253 घेणार हे डिवाइड करत बसणार 61 16 9 झाला की 16 6 तर 253 आहे. ठीक आहे. असं म्हणूया आपण 253 असेल 16 16 म्हणजे 16 5 80 राहिला 13 म्हणजे डी पुन्हा 16 0 हा झाला एफ म्हणजे झाला काउंट FD. अशा प्रकारे आपण लिहिला हा FDH काउंट लिहिलेला आहे. ठीक आहे. हे कळलं असेल. आता आपल्याला याचा मेन प्रोग्राम हे झालं पहिला काउंट कॅल्क्युलेशन. म्हणजे आता आपण काय कॅल्क्युलेट केले की TH मध्ये काउंट काय असला पाहिजे FDH हे आपण फाइंड केलेला आहे. आता लिहूया एक्झॅक्ट प्रोग्राम. प्रोग्रामची सुरुवात नेहमी कशाने असणार आहे तर नेहमीप्रमाणे हॅश इन्क्लूड reg51.h. ठीक आहे. पुन्हा आता काय डिक्लेअर करायची गरज नाही म्हणजे आपण ऍड वॉइड मेन हा म्हटलं आपण असा घेतला. ठीक आहे. आता काय म्हटलं तुम्हाला पहिला स्टेप काय सिरियल मोड 1 डिसाइड करून S1 इज इक्वल टू म्हटला 0x50 बरोबर. टाइमर सेट करूया. काय म्हटलं टाइमर S mod इज इक्वल टू 0x20. ठीक आहे. नाही जे स्टेप म्हटले ते. थर्ड स्टेप काय आता काउंट लोड करा. काय काउंट लोड करायचं आहे TH1 ला. आता काउंट मिळाला 0xFD कारण आपल्याला बॉड रेट पाहिजे 9600. ठीक आहे. आता पुढे काय आता करूया टाइमर स्टार्ट. टाइमर स्टार्ट
आता हे आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्युअस मध्ये कंटिन्युअस काय म्हणणार, व्हाईल 1. आता जे काय ट्रान्समिट करायचं आत लिहूया. काय ट्रान्समिट करायचं आपल्याला, डी. काय करणार, एस बफ. हे लिहिताना आपण सिंगल कोट मध्ये लिहिणार. क्वेश्चन मध्ये देताना जरी डबल दिला असेल तरी आपण लिहिताना सिंगल लेटर असताना सिंगल कोट मध्येच लिहिणार. लिहिणार एस बफ इज इक्वल टू डी टाकला. आता हे ट्रान्समिट करणे कसं करणार आपल्याला, काय म्हटलं बघा पुढं, चेक वेदर टी आय इज इक्वल टू 1. म्हणजे हा कधीपर्यंत थांबेल, जोपर्यंत टी आय 1 होत नाही तोपर्यंत थांबेल. म्हणजे जोपर्यंत टी आय 0 आहे तोपर्यंत इथंच थांबेल म्हणून असं लिहिलं सेमीकोलन म्हणजे व्हाईल टी आय इक्वल टू 0. म्हणजे जोपर्यंत टी आय 0 आहे तोपर्यंत थांबेल. टी आय 1 झाला की या लूपच्या बाहेर पडेल. मग टी आय 1 झाला म्हणजे काय, बाईट ट्रान्समिट झाला. मग आपलं काम काय, टी आय ला करा 0 आणि नेक्स्ट बाईट जवळ ट्रान्समिट करा. नेक्स्ट बाईट कुठे, आता व्हाईल मध्ये रिपीट आहे व्हाईल, त्याच्यानंतर पुन्हा हाच रिपीट होत जाणार. हे कंटिन्युअसली असं चालू राहील. ठीक आहे, झालं. ब्रॅकेट क्लोज करूया. एक आणखी राहिलाय तो, हा झाला तुमचा तो. कळलं का, हो. ठीक आहे, सिंपल एक्झाम्पल होता, कळलं असेल. यात जरा आपण चेंजेस करूया. स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या पाहिजे असेल तर, मी इरेज करणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट यात चेंजेस काय करूया आपण, इथं ट्रान्समिट करायचं आहे पण काय करायचं आहे, इथं देऊया आपण DRS. ट्रान्समिट करायचं आहे. आता म्हटलंय 9600, तर आता घेऊया 4800. ठीक आहे, सेम क्वेश्चन. हे कन्फ्युज करायला सांगितलं असतं, यूज 8 बिट डेटा, 1 स्टॉप बिट वगैरे. आपला UART मोड 1 काय असतो, 8 बिट डेटाचा असतो, एक स्टार्ट बिट एक स्टॉप बिटच असतो. त्यामुळे डिफॉल्ट मोड 1च असणार आहे. ठीक आहे, पुन्हा आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पुन्हा सेम कंडिशन, काय आता इथं फरक, एस मोड आपला 1 0 घेणार, एफ बॉड आहे 4800. ठीक आहे, मग काय होईल इथं फरक, हा होणार डिवाइड बाय इथं लिहिणार 4800. ठीक आहे, मग आता हा मिळणार 6, 250 मायनस 6 होणार 250. 250 झाला म्हणजे हा काय मिळेल, ठीक आहे, हा झाला FAH. ठीक आहे, आता लिहायची वेगवेगळ्या पद्धत आहेत. काय लिहिणार बघा, पहिल्यांदा काय करायचं बघा, 3 लेटर द्यायचे आहेत. कोणती 3 लेटर आहेत, DRS हे 3 मिळून द्यायचं आहे, बरोबर. आता काही कारण मी तुम्हाला 3 मेथड सांगतो, 1-2 मेथड सांगू आपण. पहिला हा केला काय बघा, व्हाईल 1, पहिला दिला डी. ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज केलं नाहीये, डी झालं. पुढचं काय, नेक्स्ट आपल्याला काय द्यायचं आहे, आर. पुन्हा काय म्हणायचं, एस बफ इक्वल टू आर. ठीक आहे, पुन्हा बाकी सगळं आहे तसं, व्हाईल TI इज इक्वल टू 0, इथंच थांबेल. नंतर पुन्हा TI इक्वल टू 0 झालं. डी गेला, आर गेला. आता द्यायचं आपल्याला एस. पुन्हा एस बफ इक्वल टू, हा पुढं म्हणणार एस. पुन्हा इथं म्हणणार काय, व्हाईल TI इक्वल टू 0, इथंच थांबेल. हा म्हणणार TI इक्वल टू 0. ठीक आहे, सेम प्रोग्राम. पण काय केलं बघा, इथं डी लिहिला, आर लिहिला, मग एस लिहिला, असं झालं. ठीक आहे, म्हणजे कोणताही असो, किती असो, तुम्ही हे सगळं आहे तसं रिपीट करू शकता. तर समजा तुम्हाला म्हटलं काय, ट्रान्समिट करा काहीतरी, म्हणूया आपण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक करा, बरोबर. तर मग काय आणू यामध्ये, आता तुम्हाला भरपूर सगळं लिहित बसावं लागेल ना, नाही, गव्हर्नमेंट द्यावं लागेल, मग स्पेस द्यावं लागेल, मग पॉलिटेक्निक जेवढं लिहायचं म्हणजे इथं खूप मोठा प्रोग्राम होईल, बरोबर. तर असं होऊ नये म्हणून आपण आणखीन एक मेथड इथं यूज करू शकतो. ठीक आहे, बघूया आपण काय मेथड इथं. पुन्हा सेम करतो मी, हॅश इन्क्लूड
reg51 डॉट h नंतर void मेन टाकला, ठीक आहे. किंवा याच्यात आणि काय करू बघायचं, बघा हे आपण आधीचा जो प्रोग्राम लिहिलाय त्यात काय दिसतंय आपल्याला, आपण काय केलं यामध्ये, डी लिहिला मग पुन्हा हे चेक केलं, परत आर लिहिला पुन्हा ते 240 चेक, असं करत म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येकामध्ये आपण एसओ मध्ये व्हॅल्यू देतोय आणि तो रिपीट करतोय ना. पण म्हणजे हा वाईल टी इक्वल टू 0 टी इक्वल टू 0 हा आपण बघा 3 वेळा रिपीट केला. आणि असं करण्यापेक्षा आपण त्याला एक सेपरेट प्रोग्रामच लिहूया. म्हणून आपण काय करूया, त्याला असं काहीतरी प्रोग्राम देऊया की काय, वॉइड मी म्हणतो सिरियल, आणि जो काय ट्रान्समिट करायचा तो आपण आत लिहिणार. मग तो 8 बिटचाच पाहिजे, 8 बिटाचा आपण ट्रान्समिट करू शकतो. मग लिहितो मी अनसाइन्ड कॅर, इथं देतो सेमिकोलॉन. हा आपण ग्लोबल डिक्लेअर केला, जसं आपण डिलेचा प्रोग्राम लिहितो तसं मी काय लिहिला जायचा, सिरियलचा प्रोग्राम लिहिला. म्हणजे काय करणार, मी जे काय डेटा ट्रान्समिट करायचं टाकणार आणि म्हणणार सिरियलच्या तो अक्षर टाकणार. मग त्या प्रोग्राम मध्ये काय असला पाहिजे, सिरियलचा जो प्रोग्राम असेल त्यात काय असला पाहिजे, तो व्हॅल्यू एसबफ मध्ये घ्या, ठीक आहे. नंतर तो पुन्हा काय म्हणू आपण याच्यामध्ये नंतर तो परत TI1 आहे का चेक करा आणि मग TI ला 0 करा वगैरे, हे पार्ट त्यामध्ये यायला पाहिजे, ठीक आहे. मग पुन्हा आपला void मेन लिहिला, ठीक आहे. आता प्रोग्राम काय आपण नेहमी स्टेप काय पहिला, एसकॉन इक्वल टू म्हणणार 0x50, तसंच tmod इक्वल टू 0x20, तसंच th1 आता काउंट कॅल्क्युलेट करायचा आहे, ठीक आहे. काउंट कॅल्क्युलेट केलाय FAH, काउंट काढा पुन्हा जायचा या प्रोग्राम मध्ये पण आहे ते FAH, याचा काउंट करायचा th1 इज इक्वल टू 0xFA, ठीक आहे. आणि मग आता टाइमर करूया स्टार्ट. आता प्रोग्राम मध्ये आपण काय लिहिणार, कंटिन्युअसली काय ट्रान्सफर करायचं आपल्याला, DRS, म्हणजे काय करायचं लिहितोय फक्त काय, सिरियल आत काय लिहिणार D, नंतर सिरियल R, नंतर सिरियल S, ठीक आहे. दिला इथपर्यंत. तर पुन्हा आपला आता सिरियलचा प्रोग्राम लिहायला पाहिजे. मग काय लिहिणार आता, वॉइड सिरियल, इथे कारण आता इथं त्या कॅरला काहीतरी नाव देऊया, अनसाइन्ड कॅर समजा म्हटला A, ठीक आहे. आता प्रोग्राम काय असेल, एस बफला तो व्हॅल्यू द्या जो ट्रान्समिट, म्हणजे जेव्हा म्हणणार सिरियल D तेव्हा तो या प्रोग्राम कडे येईल. या प्रोग्राम घ्यायचा आपल्याला जो व्हॅल्यू असला तो घ्यायचा, त्याला आपण नाव दिलं A, मग एस बफ मध्ये आला A, ठीक आहे. आणि आता चेक करा ट्रान्समिट झालाय का नाही. जर ट्रान्समिट झाला तर TI ला 0 करा, नसेल तर वेट करा ट्रान्समिट होईपर्यंत. कळलं, हे कळलं का. हा सेकंड मेथड आहे, हे पण कळलं. तर थर्ड आहे, म्हणजे आता यात काय होणार, जर तुम्हाला करून पॉईंट लिहिलं तर काय होणार, फक्त G लिहिला, O लिहिला, V लिहिला असं तुम्ही लिहिणार ना फक्त इथं. ह्याच्यासारखं होणार नाही की प्रत्येक वेळी हे लिहा नंतर मग वाईल टी वगैरे चेक करा, हे खूप मोठं होत जातंय. त्यापेक्षा आता लिहिला आपण तो जरा लहान होणार. पण तरीही जर तुम्हाला म्हटलं पूर्ण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड लिहा तर अजून खूप मोठं होईल, बरोबर. आपण याला अजून जरा रिड्यूस करूया. मग काय करणार इथं पुन्हा आता, ठीक आहे. काय म्हणू, हॅश include reg51.h, ठीक आहे. आणि आता void main, ठीक आहे. तर काय करतोय मी, ऍरे मध्ये घेतो ते जे काय आपल्याला डिस्प्ले करायचं आहे किंवा काय ट्रान्सफर करायचं आहे, जो काय असेल तो मी एका ऍरे मध्ये घेतला. ASCII आहे आणि ग्रुप ऑफ ऍरे म्हणून आपण, ग्रुप असेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहिला, ठीक आहे. आणि यात किती आपलं ट्रान्सफर, 3 वेळा ट्रान्सफर करायचं. मग काय करतो मी पुन्हा आता
हे रिपीट करण्यासाठी आपल्याला एक कॅर लागेल, तर अनसाइन्ड कॅर बी म्हणतो. ठीक आहे. नेहमीप्रमाणे पहिलं डिक्लेअर करूया. एसकॉन दिला 0x50, पुन्हा टी मॉड दिला 0x20, तसंच TH1 दिला 0xFA. आपण फाइंड केला बॉड रेट 4800 साठी असा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हाईल 1. ठीक आहे. याच्या आत काय करायचं, किती वेळा रिपीट करायचं आपल्याला, किती कॅरेक्टर आहेत, 3. मग काय होणार, फॉर आता बी घेणार, बी इज इक्वल टू 0, बी लेस देन 3, बी प्लस प्लस. काय करायचं बघा, आता याचं नाव कसं असणार, ए ॲरे मध्ये ए ऑफ 0 म्हणजे काय असणार आहे, डी. ए ऑफ 1 म्हणजे काय असणार आहे, आर. ए ऑफ 2 म्हणजे काय असणार आहे, एस. हेच आपल्याला लक्षात ठेवायचं. काय करायचं, फॉर बी इज इक्वल टू 0, 1 2 3. याच्यात परत काय म्हणणार, एस बफ इक्वल टू काय, ॲरे मधला पहिला एलिमेंट म्हणणार ए ऑफ बी. म्हणजे बी 0 असेल तेव्हा ए ऑफ 0, ए ऑफ 0 काय, डी. तो आला एस बफ मध्ये. मग चेक करा, while ti इक्वल टू 0, नंतर पुन्हा ti इक्वल टू 0, हा रिपीट होईल. हा याचा दाखल जर आपण नेक्स्ट बी इक्वल 1 असताना परत एस बी इक्वल टू ए ऑफ 1 म्हणजे आर येणार. चेक करा ट्रान्समिट झालाय का, झाला की ह्याला 0 करा, पुन्हा रिपीट असं एस होणार. हे झालं की पुन्हा हा व्हाईल लूपच्या आतच आहे. मग हा असेल तुमचा प्रोग्राम. हे कळलं का? ठीक आहे. हो, तर या तिन्हीपैकी कोणताही मेथड यूज करा. शक्यतो माझं मत असेल आता आपण जो सॉल्व्ह केला तो मेथड यूज करायचा. ठीक आहे, कारण यामध्ये काय होणार, प्रोग्राम तुमचा साईज एवढाच राहील, फक्त तुमचे नंबर चेंज होतात. समजा तुम्हाला म्हटलं असेल वेलकम ट्रान्सफर करा, मग वेलकम किती अक्षर आहे, 7. मग तुम्ही काय करणार, इथं डिअर तिथं टाकणार हा, बरोबर. आणि एक चेंज करायला प्रोग्राम मध्ये वेलकम 7 असतात, त्यामुळे 3च्या तिकडे टाकणार 7. बस, बाकी सगळं प्रोग्राम आहे तसा असेल. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. असं किती असेल, होमवर्कला तुम्ही लिहा पुन्हा राईट अँड 8051C प्रोग्राम, राईट अँड 8051C प्रोग्राम टू ट्रान्सफर the message welcome, WELCOME, serially at 9600 baud rate continuously. Also, assume suitable data if necessary. तर हे असं प्रोग्राम आहे, ते तुम्हाला होमवर्कला सॉल्व्ह करायचं आहे. फरक काय असेल तुम्हाला कळला असेल. ठीक आहे, येईल का लिहायला प्रोग्राम, वेलकम ट्रान्सफर करायचा आहे, जमेल ना? ठीक आहे, तिन्हीपैकी कोणताही एक मेथड यूज करा, तुम्हाला जे सोपं वाटतं ते मेथड यूज करा. मला वाटतं लास्ट मेथड जो सांगितलं तो सगळ्यात सोपा असेल. जर कळलं असेल तर ठीक आहे, ते मग बघू. ठीक आहे, पुन्हा आता नेक्स्ट हे झालं सिरियल ट्रान्समिशन. सिरियल ट्रान्समिट म्हटलं तुम्ही असं करणार, कारण ट्रान्समिट करताना तुम्हाला माहित असणार आहे की काय ट्रान्समिट करायचं आहे. ठीक आहे, पण रिसिव्ह करताना तुम्हाला माहित नसतं की तुम्हाला काय डेटा रिसिव्ह होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे लॉजिक लक्षात ठेवायचं. आता जर तुम्हाला म्हटलं सिरियल डेटा रिसिव्ह करायचा आहे तर यात काय चेंजेस होईल. समजा तुम्हाला इथे काय म्हटलं, सिरियल रिसेप्शन.
ठीक आहे. इथे काय म्हणून पुन्हा परत पहिला नेहमीप्रमाणे बॉर्डर कॅल्क्युलेशन, नंतर सिरियल मोड 1 टाका, TH1 टाका, हे टाका, टायमर स्टार्ट करा, एवढं सेम झालं. ठीक आहे. आता फक्त फरक काय बघा की काय, इथं आपण बाईट लोड करत नाही, आपल्याला रिसिव्ह होणार आहे, आपल्याला माहित नाही काय येणार आहे, तर आपल्याला कधी कळेल, इथं आपण काय चेक करणार, बाईट रिसिव्ह झालाय का हे आपण चेक करणार आहे. चेक वेदर बाईट इज रिसिव्ह. ठीक आहे. म्हणजे काय, यात तुम्ही हे करणार, RI बिट चेक करणार, इक्वल टू 1 आहे का. ठीक आहे. मग काय करणार पुढे नेक्स्ट, इफ येस, ठीक आहे, मूव डेटा फ्रॉम SBUF, SBUF म्हणजे असणार आहे टू सेफ लोकेशन. ठीक आहे. ते आपण तेव्हा ठरवू कुठं सेफ लोकेशन काय असेल, किंवा तुम्हाला क्वेश्चन काय म्हटलं असेल की जो रिसिव्ह झाला तो पोर्ट 1 टाका, पोर्ट 2 टाका, पोर्ट 3 असं तुम्हाला म्हटलं जाईल, तेव्हा जे तिथं म्हटलं असेल आपण टाकू. ठीक आहे. म्हणजे काय, आता जर RI 1 असेल तर मूव डेटा फ्रॉम SBUF टू सेफ लोकेशन जो असेल तो. ठीक आहे. आणि त्याबरोबर काय म्हणणार, अँड RI ला करा 0, म्हणजे RI ला करून टाका क्लिअर. ठीक आहे. आणि 7वं काय असेल, हे रिपीट करा, कंटिन्यूस रिपीट करायचं, मग रिपीट फ्रॉम स्टेप 5. ठीक आहे. तर हा एवढा सिंपल स्टेप्स आहेत, हे स्टेप्स तुम्हाला माहित असावं, त्याचा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवा पाहिजे. तर काय वेळा कसं होतंय, तुम्हाला क्वेश्चन असतो, काय म्हणूया आपण, स्टेप्स टू ट्रान्समिट डेटा सिरियली किंवा स्टेप्स टू रिसीव्ह डेटा सिरियली युजिंग एम्बेडेड सी. तर तेव्हा तुम्हाला हे पॉइंट्स तिथे लिहावे लागतील, जर ऑफलाईन एक्झाम झालं तर. ठीक आहे. तर इथपर्यंत काय डाऊट आहे का? नाही. आता काय रिसिव्हचं पण आता बघायचं का थांबायचं इथं? ठीक आहे. चालेल, मग एंड करतो इथं सेशन.